आमदार अपात्रतेच्या निकालामध्ये मॅच फिक्सिंग संजय राऊत यांनी हा आरोप केला। आमदार अपात्रतेचा निर्णय हा दिल्लीतून झालाय असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला। तर नार्वेकर भर दिवसा भेटले, लपून छपून आले नाहीत, त्यावर प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलंय। सभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असा सांगतो की एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात आणि मंत्र्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवतात। विधानसभा अध्यक्ष स्वतः जात नाहीत त्यांच्या कामासाठी, असं प्रोटोकॉल सांगतो। पण हे आता आम्हाला सांगतात की आम्ही का गेलो। तुम्ही का गेला ते सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट आणि मॅच फिक्सिंग कशा प्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेला। मॅच फिक्सिंगमध्ये जे काय व्यवहार हिशोब करायचे आहेत ते पूर्ण झालेले आहेत। मॅच फिक्सिंग हा जुगार असतो, जुगारामध्ये पैशाचा मोठा व्यवहार होतो, आपल्याला माहिती आहे। मॅच फिक्सिंगमध्ये याचा अर्थ व्यवहार पूर्ण झालेला आहे आणि त्यांना मॅच फिक्सिंगच्या निकालाचा हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। ये मैच फिक्सिंग अगर होती तो रात को आते, अध्यक्ष रात को आते, चुपकर आते। ये दिन दहाड़े आ गए, अपने अधिकृत वाहन में आ गए और ऑफिशियल बैठक थी। उनके जो चुनाव क्षेत्र में जो कोस्टल हाईवे का काम शुरू है, मरीन ड्राइव में काम शुरू है, कुछ उनके चुनाव क्षेत्र के विषय थे। मैं मुख्यमंत्री हूँ और वो स्पीकर भी है और एमएलए भी है, तो इसलिए वो ऑफिशियल बैठक थी। इसमें अगर कुछ मैच फिक्सिंग करनी तो वो क्यों सामने से आते। आरोपीला भेटतात उघड उघड, न्यायमूर्ती आरोपीला भेटतात, ते उघड उघड भेटतात। तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल। आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत। न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का अशा मिलीभगत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये। हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही, का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत, ते उद्याच्या निर्णयावरनं जाहीर होईल। मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा वापरू शकतो, हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। अरे बाबा, हे काय क्रिमिनल मॅटर आहे का? हे सुनावणी सुरू आहे, हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतो। आता आम्ही म्हणू काय 14 ते आमदार आरोपी आहेत म्हणून आम्ही म्हटलंय का? परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा लॉजिक नाही, अशा प्रकारची भाषा ते वापरू लागलेत। याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे। तर आमदार अपात्रतेच्या निकालाचं थेट प्रक्षेपण